Hello student, good afternoon. In previous lecture we learn about sexual reproduction in plant. Today's lecture we learn about sexual reproduction in human being. So let us start. B. Sexual reproduction in human being. Okay. Then men have XX sex chromosome and women have XX सेक्स क्रोमोझोम. मॅनमध्ये कोणता आहे तर XY क्रोमोझोम आहे. ठीक आहे, XY क्रोमोझोम मॅनमध्ये आहे आणि फिमेलमध्ये XX क्रोमोझोम असतं. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम with a specific organ develop in the body of man and woman due to their sex chromosome only. म्हणजे मॅन आणि ह्युमन दोघांमध्ये रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जे आहे ऑर्गन जे डेव्हलप केलेले असतात ते स्पेसिफिक असतात, म्हणजे वेगवेगळे असतात. त्यांची ठेवण ही वेगवेगळी असते. एक्स क्रोमोझोम प्रेझेंट इन मॅन अँड वुमन बोथ, बट वाय क्रोमोझोम इज प्रेझेंट इन मॅन ओनली. बघा, एक्स क्रोमोझोम हा मॅन आणि वुमन दोघांमध्ये असतो, एक्स वाय, आणि एक्स क्रोमोझोम हा फक्त आणि वाय हा क्रोमोझोम फक्त मॅनमध्ये दिसून येतो. म्हणजे मॅन हॅज XY क्रोमोझोम अँड फिमेल किंवा वुमन हॅज XX क्रोमोझोम. आता पहिल्यांदा आपण बघणार आहोत मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. तर ही मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे. त्यामध्ये आपण पहिल्यांदा बघतो युरिनरी ब्लॅडर. युरिनरी ब्लॅडर नंतर इथं आहे बघा सेमिनल व्हेसिकल्स. या दोन सेमिनल व्हेसिकल्स आहेत. त्यानंतर इथं आपल्याला दिसते बघा प्रोस्टेट ग्लँड. त्यानंतर प्रोस्टेट ग्लँड नंतर ही जी ट्यूब दिसते याला आपण काय म्हणतो व्हास डिफरन्स म्हणतो. डक्ट यातून सप्लाय केले जातात. डक्ट सप्लाय केलं ह्याला व्हास डिफरन्स म्हणतो. त्यानंतर इथं आपल्याला दिसतंय ते काउपर्स दिसत आहेत, काउपर्स ग्लँड दिसते. देन विल सी अबाउट urinogenital duct. This is a urinogenital duct. After that we see the epididymis. Here this covering is called epididymis. Then this is the scrotum. These are the testes. These two are the testes. This is penis. Then ejaculatory duct. Here is the ejaculatory duct. समजतंय? ही आपली मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची डायग्रॅम आहे. युरिनरी ब्लॅडरपासून पेनिसपर्यंत याचं कन्स्ट्रक्शन म्हणजे ही तयार झालेली असते. ओके, तर आता बघा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ ह्युमन कन्सिस्ट ऑफ टेस्टीज, व्हेरियस डक्ट मीन्स दिस. ओके, व्हास डिफरन्स, देन व्हेरियस ग्लँड, प्रोस्टेट ग्लँड. ही बघा इथं इजॅक्युलेटरी डक्ट आहे, इथं प्रोस्टेट ग्लँड आहे. ओके, टेस्टिस आर प्रेझेंट इन स्क्रोटम. टेस्टिस कुठं प्रेझेंट आहेत तर स्क्रोटम जवळ. हे जे इथं दिसतं याला स्क्रोटम म्हणतात. ओके, प्रेझेंट इन अ स्क्रोटम आउटसाइड द ॲबडॉमिनल कॅव्हिटी. म्हणजे हे कुठे असतात तर ॲबडॉमिनल कॅव्हिटीच्या ॲबडॉमिनल म्हणजे पोटाच्या कॅव्हिटीच्या बाहेर असतात. टेस्टिस कंटेन न्यूमरस सेमिफरस ट्युब्युल्स. त्याच्यामध्ये काय असतात सेमिफरस ट्युब्युल्स असतात टेस्टिसमध्ये. ओके, जर्मिनल इपिथेलियल प्रेझेंट इन द ट्युब्युलर डिव्हायडेड बाय मिओसिस टू प्रोड्यूस स्पर्म. म्हणजे प्रोडक्शन ऑफ स्पर्म सुद्धा कुठं होतं तर टेस्टिसमध्येच होतं. प्रोडक्शन ऑफ स्पर्म टेस्टिसमध्ये होतं. दो स्पर्म्स आर सेंड फॉरवर्ड्स थ्रू व्हेरियस ट्युब्युल्स. म्हणजे हे जे स्पर्म्स आहेत ते व्हेरियस ट्युब्युल्समधून काय केले जातात फॉरवर्ड केले जातात, पुढे सरकवले जातात थ्रू द व्हेरियस ट्युब्युल्स. सिक्वेन्स ऑफ दिस ट्युब्युल्स इज ॲट लेट टेस्टीज. देन व्हास डिफरन्स म्हणजे इथून येतील, व्हास डिफरन्सकडे येतील. देन इपिडिडॅमिस, व्हास डिफरन्स इपिडिडॅमिसकडे येतील बघा इकडून. ठीक आहे, इपिडिडॅमिस, देन व्हास डिफरन्स, देन इजॅक्युलेटरी डक्ट. सिया इजॅक्युलेटरी डक्ट अँड युरिनोजेनायटल डक्ट. म्हणजे इथं युरिनरी ब्लॅडर आहे, युरिनोजेनायटल डक्ट इथेच असणार आहे. हे बघा इथं युरिनोजेनायटल डक्टकडे येणार आहेत आणि ॲज द स्पर्म इज पुश्ड फॉरवर्ड
फ्रॉम द डक टू द नेक्स्ट अँड दे बिकम्स मॅच्युअर अँड एबल टू फर्टिलाइज ओहम. आणि जेव्हा ह्या युरिनोजेनायटल डक्टमधून ते बाहेर पडण्याच्या स्थितीत असेल तेव्हा ते कसे असतील, दे बिकम्स मॅच्युअर. ते मॅच्युअर झालेले असतील कशासाठी, टू फर्टिलाइज ओहम. ओहमला फर्टिलाइज, ओहम इज अ फिमेल पार्ट, ओहमला फर्टिलाइज करण्यासाठी ते मॅच्युअर झाले असतील. समजते तुम्हाला सिक्वेन्स कसा आहे. तर टेस्टिसमध्ये स्पर्म असतात, ते स्पर्म व्हास डिफरन्सकडून इपिडिडॅमिककडून इजॅक्युलेशनकडून पास होऊन ते कुठं येतात, तर युरिनोजेनायटलमध्ये येतात. युरिनोजेनायटलकडून ते पुश होतात आणि ते स्पर्म जेव्हा मॅच्युअर होतात, त्यांची कॅपॅसिटी होते टू फर्टिलाइज ओहम, ते बाहेर पडतात. ठीक आहे, इथंपर्यंत झालं. हे सगळ्यांना समजलं. ओके. Seminal vesicles secrete their secretion of ejaculatory duct. इजॅक्युलेटरी डक्ट कोण सिक्रेट करतं, तर सेमिनल व्हेसिकल डक्ट सिक्रेट. व्हेअर आज प्रोस्टेट ग्लँड अँड काउपेलस ग्लँड सिक्रीज देअर सिक्रेशन इन युरिनोव्हजायटल डक्ट. काउपिलस म्हणजे हे दिसत आहे तुम्हाला, आणि युरिनोजेनायटल डक्ट, हे दोन, काउपिलस आणि युरिनोजेनायटल डक्ट काय करतात, दे सिक्रेट द युरिनोजेनायटल डक्ट, म्हणजे इथं सिक्रेशन होतं. ठीक आहे. सिमेन इज फॉर्म्ड ऑफ स्पर्म. सिमेन जे आहे ते स्पर्ममध्ये फॉर्म होतं. अँड द सिक्रेशन ऑफ ऑल दीज ग्लँड, सिमेन इज इजॅक्युलेटेड आउट थ्रू पेनिस. इजॅक्युलेटेड म्हणजे हे पेनिसमधून ते बाहेर यायला तयार होतात. ऑल द ऑर्गन ऑफ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आर द पेयर एक्सेप्ट युरिनोजेनायटल डक्ट. ऑल द ऑर्गन्स हे कसे असतात, पेअरमध्ये असतात. जसं की 2 पेस्टीज आहेत, 2 इजॅक्युलेटेड डक आहेत, 2 सेमिनल व्हेसिकल्स आहेत. ठीक आहे. प्रोस्टेट ग्लँडसुद्धा डबल दिसते तुम्हाला, व्हास डस्ट सुद्धा डबल दिसतंय. पण युरिनोजेनायटल डक्ट जे आहे, म्हणजे ही जी ट्यूब आहे, ही ट्यूब आणि पेनिस आणि स्क्रोटम हे कसे असतात, तर एकच असतात. हे कसे असतात, तर एकच असतात. स्क्रोटम, पेनिस आणि युरिनोजेनायटल डक्ट हे कसे असतात, एकच असतात. हे पेअरमध्ये असत नाही. ही झाली मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. तर तुम्ही ही डायग्रॅम जी आहे ती ड्रॉ करणार आहात. ठीक आहे. आता आपण सेकंड बघतोय, ती म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. तर ही बघा, हिला म्हणायचं फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. यामध्ये तुम्हाला काय काय दिसतंय बघा, ओव्हिडक्ट दिसतंय, ओव्हरीज दिसत आहेत, युरेटर दिसतंय आणि हा व्हजायनाचा पार्ट दिसतोय. ठीक आहे. आता तुम्ही बघा, ऑल ऑर्गन्स ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आर ॲबडॉमिनल कॅव्हिटी. ॲबडॉमिनल कॅव्हिटीच्या आतमध्ये ही पूर्ण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असते. इट इन्क्ल्यूड अ पेअर ऑफ ओव्हरीज. इट इन्क्ल्यूड पेअर ऑफ ओव्हरीज, 2 पेअर आहेत ओव्हरीचे. ओव्हिडक्ट, पेअर ऑफ ओव्हिडक्ट, ओव्हिडक्टचे सुद्धा पेअर आहे. देन सिंगल युरेटर्स अँड व्हजायना. सिंगल युरेटर्स, व्हजायना, पेअर ऑफ ओव्हरीज अँड पेअर ऑफ ओव्हरी डक्ट. ओके. देन beside a pair of bulbo-urethral gland are also present. अजून काय प्रेझेंट असतं, तर bulbo-urethral gland सुद्धा प्रेझेंट असते. ओके. देन जनरली एव्हरी मंथ अँड ओव्हम इज रिलीज इन abdominal cavity alternate from each ovary. काय होतं, एव्हरी मंथ ओव्हरी जर फर्टाईल झाल्या नाही, तर एव्हरी मंथ काय होतं, ते शरीरामधून बाहेर टाकलं जातं. ठीक आहे. ओव्हरी, अनफर्टाईल ओव्हरी बाहेर टाकलं जातं. फ्री एंड ऑफ ओव्हिडक्ट लाईक फनेल लाईक, म्हणजे आपण म्हणू ओव्हिडक्ट कसं दिसतंय, तर फनेल लाईक दिसतंय. ठीक आहे, फनेलसारखं दिसतंय. ओके. अँड ओपनिंग इज प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ इट. ठीक आहे, याच्या सेंटर इथं त्याचं ओपनिंग आहे. ओके. ओव्हिसाइट एंटर्स द ओव्हिडक्ट थ्रू दॅट ओपनिंग. सिलिया आर प्रेझेंट इनर द सरफेस ऑफ ओव्हिडक्ट. सिलिया म्हणजे छोटे छोटेसे केस असल्यासारखं ओव्हिडक्टवरती प्रेझेंट असतात. इनर सरफेस ऑफ द ओव्हिडक्ट, आतमधल्या बाजूनी. दिस सिलिया पुश्ड ओ साईड टुवर्ड्स द युटेरस. आणि ते काय करतात, ओ साईड जे आहे म्हणजे अनफर्टाईल जे एग आहे ते युरेटर्सकडे पुश करायला मदत करतात. ठीक आहे. ही झाली फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आपण
मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहिली, त्याचे ऑर्गन्स पाहिले. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहिली, त्याचे ऑर्गन पाहिले. ओके. आता पुढचा पार्ट आहे तो म्हणजे गॅमिट फॉर्मेशन. मग आता गॅमिट फॉर्मेशन कसं होतं ते बघा. गॅमिट फॉर्मेशन. बोथ गॅमिट्स दॅट इज स्पर्म अँड ओव्हम आर फॉर्म्ड बाय मियोसिस. स्पर्म मेल गॅमिट्स, ओव्हम फिमेल गॅमिट्स. बोथ गॅमिट्स म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये स्पर्म, तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये ओव्हम दिसणार. ओके. स्पर्म्स आर प्रोड्यूस इन टेस्टीज ऑफ मॅन फॉर बिगिनिंग टू मॅच्युरेशन पिव्युटरी स्टील डेथ. म्हणजे मॅनमध्ये ज्या टेस्टीज असतात त्या टेस्टीजमध्ये स्पर्म तयार होतात आणि ते स्पर्म मॅच्युरेशनपासून स्टील डेथ म्हणजे जिवंत असे मॅच्युअर झाल्यानंतर ते डेथ होईपर्यंत स्पर्म तयार केले जातात मॅनमध्ये. पण इन केस ऑफ वुमन ॲट द टाईम ऑफ बर्थ देर आर 2 to 4 millions इमॅच्युअर ओसाइट इन ओव्हरीज ऑफ फिमेल फिटस. म्हणजे फिमेलमध्ये आपण 2 to 4 millions एवढ्या इमॅच्युअर ओसाइट म्हणजे एग्स असतात. ठीक आहे. An oocyte mature and is released from the ovary every month from the beginning of maturity up to the age of menopause approximately 45 years age. म्हणजे इमॅच्युअर किंवा अनफर्टाईल जे एग आहे ते पर मंथ त्यांच्या शरीरामधून एव्हरी मंथ त्यांच्या शरीरामधून बाहेर टाकले जातात. ते कधीपर्यंत तर त्यांची मॅच्युरिटी डेट मॅच्युअर झाल्यापासून ते त्यांचा मेनोपॉज येईपर्यंत. मग हा मेनोपॉज कधी येतो तर 45 इयरमध्ये त्यांचा मेनोपॉज येतो. मेनोपॉज इज स्टॉप ऑफ फंक्शनिंग ऑफ फिमेल रिप्रोडक्शन सिस्टीम. मेनोपॉज म्हणजे काय तर स्टॉपेज ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं स्टॉपेज जर काय असेल तर तो मेनोपॉज आहे. ओके. देन ॲट द एज ऑफ अबाउट 45 to 50 years हा मेनोपॉज 45 to 50 yearsपर्यंत चालतो. सिक्रिशन ऑफ हार्मोन्स कंट्रोल ऑफ फंक्शनिंग ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आयदर स्टॉप इट बिकम्स इरेग्युलर. मग त्यावेळेस काय होतं तर 45 to 50 एजमध्ये त्यांचं जर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे तीसुद्धा काय होते इरेग्युलर होते. ठीक आहे. इट कॉज मेनोपॉज आणि त्यामुळे मेनोपॉज होतं. ठीक समजतं आहे सगळ्यांना. ओके. देन लास्ट दॅट इज फर्टिलायझेशन. म्हणजे इन फर्टिलायझेशन फॉर्मेशन ऑफ झायगोट बाय युनियन ऑफ स्पर्म अँड ओव्हम इज कॉल्ड फर्टिलायझेशन. म्हणजे मेलकडून आलेला स्पर्म आणि फिमेलमध्ये असलेला ओव्हम यांचं जेव्हा एकत्र येतात युनियन होते तेव्हा झायगोटचं फॉर्मेशन होतं. ठीक आहे. फर्टिलायझेशन इज इंटरनल इन ह्युमनचं फर्टिलायझेशन हे शरीराच्या आतमध्ये होतं. सिमेन इज इंजेक्टेड इन व्हजायना ड्युरिंग कॅप्युलेशनच्या काळामध्ये सिमेन हे व्हजायनामध्ये इंजेक्ट होतात, इजॅक्युलेट होतात म्हणजे पाठवले जातात. स्पर्म्स इन द नंबर ऑफ फ्यू मिलियन्स स्टार्ट देअर जर्नी बाय द रूट ऑफ व्हजायना. व्हजायनाच्या जर्नीमधून म्हणजे ही जी डायग्राम बघतो ह्या जर्नीमधून स्पर्म एंटर झाल्यानंतर काय होतं तर त्यांची जर्नी सुरू होते. मग ती जर्नी कशी सुरू होते तर व्हजायना थ्रू युटेरस थ्रू ओव्हिडक्ट. ओके. आणि ओव्हिडक्टपासून ओव्हरीजपर्यंत. ओके. ऑफ दोज फ्यू मिलियन स्पर्म्स फर्टाईल द ओनली ओव्हम प्रेझेंट इन ओव्हिडक्ट. म्हणजे ओव्हिडक्टमध्ये जो ओव्हम प्रेझेंट आहे म्हणजे इथून येणारा जो एकच एग आहे त्याच्याबरोबरच तो स्पर्म आहे तो इजॅक्युलेट होतो आणि मग झायगोट फॉर्मेशन होतं. ठीक आहे. तर आजच्या तासाला आपण काय काय बघितलं. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघितली, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघितली आणि त्यांचं फर्टिलायझेशन कसं होतं ते बघितलं. ठीक आहे. पुढच्या तासाला आपण पुढचा पार्ट बघू. ओके देन थँक्यू बाय.